LG स्मार्ट इन्व्हर्टर मॉडेल सिंगल डोर फ्रीज. इन्व्हर्टर PCB बॉक्स ओपन केल्यानंतर लक्षात आलं की PCB ही हाय व्होल्टेजमुळे जळालेली आहे, जे की बदलावी लागेल. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेले आहेत पाथरी या गावामध्ये, जे की LGचं सिंगल डोर फ्रीजसाठी रील पाहून कस्टमरने आम्हाला कॉल केले होते. ठीक आहे, तर त्यांचा हा PCB जळालेला होता. हाय व्होल्टेज येऊन PCB जळाली होती. ठीक आहे, तर ह्यामध्ये कस्टमर बंद करायला पाहिजे होते, फक्त कस्टमरने बंद नाही केले. जेव्हा बी तुमच्या घरी हाय व्होल्टेज जेव्हा फ्लक्च्युएट होतो किंवा लाईट जास्त येते किंवा कमी येते, डिम अजून फुल जेव्हा बी होत असते, त्यावेळेस तुम्ही फक्त फ्रीज बंद करणे. जेव्हा बी व्यवस्थित लाईट असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही तसंच वापरलात तर हे PCB जळू शकते. जे की नवीन इन्व्हर्टर मॉडेल जे दिलेले आहेत, तर त्यांना लाईट जास्त सहन करण्याची कुठलीही कॅपॅसिटी नाही आहे. अशी पूर्णपणे PCB जळू शकते. ओके, अगोदर आपण आले होते, फ्रीज व्यवस्थित पूर्ण चेक केलं, त्यानंतर येऊन आपण हे रिप्लेस करून त्यांना बसवून चालू करून दिलं. चेक करा, कूलिंग झाले बघ. ओके.